रिवाइज घेऊ शॉर्ट मध्ये, म्हणजे काय होईल, एक कन्फर्मेशन येऊन जाईल, अजून जरा प्रिपरेशन होते. ठीक आहे, हे पहा या ठिकाणी कॅन्डलचा जो ओपन आहे हा खाली असतो, क्लोज हा वरती असतो. ग्रीन कॅन्डलचा हाय आणि लो सेम असतात. रेड कॅन्डलचा ओपन वरती असतो आणि क्लोज खाली असतो, एवढं लक्षात ठेवायचं. पहिलं कॅन्डल बद्दलचं इन्फॉर्मेशन. हे जे हिरवा डब्बा आहे याला म्हणायचं बॉडी, आणि हे जे बारीक बारीक काड्या आहेत ना याला म्हणायचं शॅडो किंवा वीक. वीक म्हणू शकतो किंवा शॅडो म्हणू शकतो. ठीक आहे, दोन्ही साईडला सेम. आता नेक्स्ट पेजवर आलं, ही बुलिश एनगल्फिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. बुलिश एनगल्फिंग म्हणजे काय झालं, इथं मार्केट सपोज पडत असेल तर ह्या इथे रेड कॅन्डलला नंतरची येणारी ग्रीन कॅन्डल आहे हिनं पूर्णपणे कव्हर केले. ठीक आहे, बरोबर आहे. हो, म्हणजे याचा अर्थ काय होऊ शकतो, आता हे जे सेलर्स आहेत हे कुठंतरी आता वीक होऊ शकतात, बायरकडे प्राइस शिफ्ट होऊ शकते. वाढत चालली. हा हा, ठीक आहे, हा पॅटर्न कुठं बघायचा, सपोर्टला, बॉटमला. ठीक आहे, त्याच्यानंतर हा बेरिश एनगल्फिंग. आता इथं काय झालं, याच्यामध्ये बायर पोटेन्शियल दाखवलेत, याच्यामध्ये सेलर पोटेन्शियल दाखवले. कोणाला कंट्रोल केलं, बायर्सला. बायर्सला. ठीक आहे, आता याची जर थोडक्यात जर्नी जर सांगायची ह्या दोन कॅन्डल्स, ठीक, आपण इथं थोडस चार्ट वरती जाऊ, चार्ट वरती थोडं समजू. ठीक आहे, इकडं पहा, या ठिकाणी काय होतं, जस्ट हा एक रस्ता आहे, एक एक्झाम्पल आपण असं समजू, हा नगर रोड आहे. ठीक आहे, इकडं पुणे, ओके, आणि इकडे नगर. ठीक आहे, आता आपली ही एक गाडी आहे. ओके, ही गाडी चालली आपली भरधाव वेगानं, कुणीकडं, नगरकडे. नगरकडे. ओके, आता इथं काय झालं, तुम्हाला टर्न घ्यायचा आहे, टर्न, बरोबर आहे. आता तुमच्या गाडीची स्पीड इथं 100ची स्पीड आहे, इथे आहे ना स्पीड किती आहे, इथं 100ची स्पीड आहे. ओके, पुढे आलं तुम्ही, इथं पण स्पीड ही तुमची 100ची. ओके, असं पॉसिबल होणार आहे का तुम्हाला की ह्या 100च्या स्पीड मध्ये तुम्हाला पूर्णपणे गाडी उजव्या साईडला अशी जी चालली तुमची गाडी पूर्णपणे अशी टर्न करायची, पॉसिबल आहे का? नाही. ठीक आहे, या ठिकाणी पहा, आता ही गाडी चालली 100च्या स्पीडनं, तुम्हाला या टर्न वरती काय करावं लागेल, गाडी जर वळवायची असेल तर स्पीड कमी करायला लागेल. बरोबर आहे, हा असा जो रस्ता आहे हा, इकडे तुम्हाला कुठंतरी काय करायला लागेल, गाडीची स्पीड थोडी कमी करायला लागेल. मग इथं स्पीड साधारणतः किती आणावं लागेल तुम्हाला, 80 ते 60 पर्यंत आणावं लागेल. 30-40ची स्पीड आणावं लागेल. म्हणजे इथं काय केलं, या ठिकाणी हा जो आहे हा इथं एक कॅन्डलस्टिक पॅटर्न बनवलाय, ही ग्रीन कॅन्डल आहे. ठीक आहे, आता बघा हा रेजिस्टंट आहे आपल्यासाठी, काय हा रेजिस्टंट आहे. ओके, इथं काय होणार, प्राइस जशी 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 रेजिस्टंट कडे जाईल ना तसं तसं काय होईल, प्राइसची स्पीड थोडीशी कमी होईल. जाईल. बरोबर आहे, प्राइसची स्पीड काय होणार आहे, थोडीशी कमी होणार आहे. स्पीड कमी होणार म्हणजे काय होणार, कॅन्डल छोटे छोटे येतील. बरोबर आहे,
इथं जर अशा बिग बिग कॅन्डल आल्या ना, अशा बिग बिग कॅन्डल आल्या तर इथं काय होईल, ही साईज थोडी 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 त्यांची आहे ना अशी छोटी 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 होईल. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ काय होत चाललाय की बायर लोक म्हणजे गाडी तर पळत चालली आहे पुढे, पण कुठंतरी स्पीड ही कंट्रोल मध्ये आली है ना. म्हणजे आता ही ही आता ग्रीन कॅन्डल आहे, मग ही काय झालं, कंट्रोल मध्ये आणली गेली प्राइस. बघा पहिली कॅन्डल किती होती, स्पीड फास्ट होती. ओके, पण ऍज पर कम्पेअर आता तेवढी स्पीड राहिली का ह्या गाडीची? नाही. आता ह्या कॅन्डल कडे जर बघितलं तर आपल्याला काय समजलं पाहिजे, इथं कुठंतरी स्पीड ही कमी करण्यात आलेली. ओके, हो. आता ही कॅन्डलचा कलर कुठला आहे, ग्रीन आहे. ठीक आहे, आता बघा या ठिकाणी ह्या बायरला कंट्रोल करण्यात आलं, पण इथं बेरिश एनगल्फिंग बनली. ओके, आता इथं कलर आला हा रेड. करेक्ट. म्हणजे ह्या स्पीड गाडीला, ह्या जी रोड आहे जर्नी, ह्या स्पीडला कुठेतरी ब्रेक लावण्यात आलाय आणि इथं हा फॉर्मेशन बनवणं चालू केलं, कारण आपल्याला टर्न मारायचं म्हणल्यावर आपल्याला स्टिअरिंग फिरवावं लागेल ना. तसंच हे फॉर्मेशन बनवणं चालू केलंय. मग हे फॉर्मेशन बनवणं चालू झालं म्हणजे इथं काय आहे, हा बायर इथे बायरचं पूर्ण डॉमिनेशन इथं कंट्रोल केलं गेलं. बरोबर. आणि परत नंतर इथं काय होणार, कंट्रोल झालं, हा लो ब्रेक झाला म्हणजे हा टर्न बसला की परत काय होणार आहे, गाडीची स्पीड थोडी थोडी वाढायला. बघा नंतर लगेच स्पीड वाढली गाडीची. म्हणजे याचा अर्थ काय झाला, खरी गंमत कुठं झाली, कुठं झाली खरी गंमत? रेड लाईनला खरी गंमत झाली तुमची ह्या पॉइंटला इथे. म्हणजे इथं काय झालं, ह्या टॉपला बुलिश एनगल्फिंग बनवल्या गेली आणि इकडे हे पॅटर्न तिथं आपल्याला शोधायचे त्या रोड मॅपवर. बरोबर आहे. हो. हे मध्ये आधी जर बनले, बरोबर आहे, हे जर मध्ये आधी जर बनले तर हे आपल्यासाठी महत्वाचे आहेत का? नाही. तुम्ही तुमच्या गाडीची जर स्पीड आहे ती मध्येच जर तुम्ही वाढवताय, मध्येच कमी करताय, ती तुमच्यासाठी कामाची आहे का? नाही. काय होईल, मध्ये जर गाडीची स्पीड वगैरे काही बनवली कमी जास्त तर मागची गाडी ठोकून जाऊ शकते. तसंच इथं पण आहे ना, मधल्या ठिकाणी आलेल्या कॅन्डल्स जे असतील ना ते आपल्याला व्हॅलिडेट करायचंच नाही. आपल्याला एक तर सपोर्ट किंवा रेजिस्टंट पाशी हा रेजिस्टंट आहे, याला आपण रेड मार्क करतो. आपल्या आयडेंटिटीसाठी आपल्याकडे हा रेड मार्क असतो, रेजिस्टंट. ठीक आहे, आणि हा खाली आपण सपोर्ट मार्क करतो, त्याला आपण ग्रीन कलर मार्क करतो. ओके, हा झाला आपल्याकडे सपोर्ट, हा आपल्याकडे ग्रीन कलर मार्क होणार. सपोर्ट आणि रेजिस्टंट, प्राइस बिहेवियर हे आपल्याला सपोर्ट आणि रेजिस्टंट वर बघायचं. करेक्ट. मध्ये आधे जर काही दिसत असेल तर ते आपल्यासाठी एवढं काही मायने ठेवत नाही. ठीक आहे, बरोबर आहे. मग आता ह्या एवढ्या हाय आणि लोच्या दरम्यान जर आपल्याला चार्टवर बघायचं झालं तर आपल्याला कसं दिसू शकतं चार्टवरती, हेच आपण इकडं थोडं मागं बघू. पहा इथं बघा, हा थोडक्यात हा नगर आहे, आपला रेजिस्टंट आहे, आणि हा आपला पुणे. ठीक आहे, इथं बघा याला आपण रेड कलर मार्क करू. ओके, आता काय झालं, गाडी पहिले इकडनं अगोदर ह्या पॉइंट वर न गेली, बरोबर आहे, स्पीड मध्ये वर 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 गेली, नंतर काय झालं त्या ठिकाणी इथं पहा, इथे स्पीड कंट्रोल केल्या गेली का? केल्या गेली, हा गॅप अप झाला. नंतर बघा टर्न बसलाय त्यांचा, टर्न बसल्यानंतर स्पीड बघा फुल्ली. नंतर परत इकडे बघा या कॅन्डलच्या साईज छोट्या छोट्या आल्या, कारण इथूनच कंट्रोलिंग चालू झालं. गाडी एकदम तुम्हाला चौकात आल्यावर टर्न घ्यायचा, तुम्ही जागेवर कंट्रोल करता का? शक्यच नाही. तरी एक स्पेस बघावं लागेल ना, की अरे पर्टिक्युलर एरिया मध्ये माझी गाडी मला
5व्या घरून 4थ्यावर आणावं लागेल, 4थ्यावर तिसऱ्यावर, तिसऱ्यावर दुसऱ्यावर, अशीच ही जर्नी या ठिकाणी प्रिपरेशन केल्या जाते. आणि बघा इथं नंतर टर्न कुठं होणार, इथं होणार, आणि या ठिकाणी परत ह्या सपोर्ट वरती परत इथं बनली का बुलिश एनगल्फिंग, बनली. आपली परत गाडीची जर्नी इथून वरच्या साईडला परत ट्रेड प्लॅन झाला पाहिजे. बरोबर आहे, ठीक आहे. काही याच्यात डाऊट आहे? तर ह्या ज्या कॅन्डलस्टिक आहेत, ह्या कॅन्डलस्टिक आपल्याला सपोर्ट आणि रेजिस्टंट वरतीच बघायच्या. पहिला थंब रूल, बरोबर आहे. मध्ये आधी कुठंच बघायच्या नाहीयेत. हा, आता बघा पहिली झाली बुलिश एनगल्फिंग. आपल्याला फक्त किती कॅन्डलस्टिक बघायच्यात? फक्त आणि फक्त 8. ठीक आहे. आणि 4 सिक्रेट लॉजिक्स ते पण आपण शेअर करू. या ठिकाणी काय झालं, बेरिश एनगल्फिंग झाली, त्याच्यानंतर बघा बुलिश हरामी झाली. बुलिश हरामी, बुलिश शब्द आला हा सपोर्टवर बघायचा, बेरिश शब्द आला हा रेजिस्टंटला बघायचा. नोट डाऊन करायला लागलं, ठीक आहे. बुलिश वर्ड आला की आपण सपोर्ट वरतीच बघणार आहेत तो पॅटर्न, आणि बेरिश वर्ड आला तर ते आपण रेजिस्टंट वरतीच बघणार आहेत. करेक्ट. हा आला बुलिश हरामी, त्याच्यानंतर बघा हा बेरिश हरामी. ठीक आहे. हा आपण कुठे बघणार? टॉपला, रेजिस्टंटला. ठीक आहे. आपल्या भाषेत सांगायचं झालं तर डोक्याकडं, आणि सपोर्ट कुठं? पायाकडं. हा कुठला पॅटर्न आहे? डोक्याकडचा. हा जर पायापाशी बनत असेल तर आपण काय त्याला अट्रॅक्ट व्हायचं का? नाही. नाही. पायाकडची आपण समजा सिंपल गोष्ट आहे, पायात घालायची चप्पल डोक्यावर घेऊन तर हिंडणार नाहीयेत ना. मग तेच इथं फॉलो करायचं की पायातली गोष्ट पायाकडेच बघायची आणि डोक्याकडची गोष्ट डोक्याकडेच बघायची, जेणेकरून कन्फ्युजन होणारच नाही. हा बघा नंतर काय झालं, इथे तुमचा हॅमर, हा सिंगल पॅटर्न आहे. हा हॅमर, हातोडी, रेड पण असू शकतो, ग्रीन पण असू शकतो, कुठलाही असू शकतो. ओके. येस. याच्यानंतर बघा हा शूटिंग स्टार, सिंगल सिंगल बघा, हे उलटा हातोडा, शूटिंग स्टार, रेड असू शकतो, ग्रीन असू शकतो. हे कुठं बघायचे? शूटिंग स्टार टॉपला किंवा रेजिस्टंटला. हे कुठं बघायचे? बॉटमला किंवा सपोर्टला. हॅमर कुठं बघायचे? बॉटम किंवा सपोर्ट, पायाकडं. हे कुठं बघायचे? डोक्याकडं. हा शूटिंग स्टार. त्याच्यानंतर हा बघा, हा काय म्हणला? डार्क क्लाउड कव्हर. हा डायरेक्ट यालाच बघायचा, टॉपलाच, बॉटमला बिलकुल नाही. हा फक्त आणि फक्त टॉपलाच बनणार. डोजी हे इनडिसिजन आहे, बायरचं सेलरचं अजून निर्णय झालेलाच नाही. आणि हा मॉर्निंग स्टार. मॉर्निंग स्टार कुठं बघायचा? पायापाशी, सपोर्टला, बुलिश. बरोबर आहे. आणि हा इव्हिनिंग स्टार, बेरिश, कुठं? डोक्याकडं, रेजिस्टंट. झालं. एवढंच आपल्याला सध्या एवढं बघायचं. बाकीचे जे कॅन्डल्स आहेत, ह्या मदर बेबी कॅन्डल वगैरे ह्या पुढे आपण बघू नंतर. मदर, ग्रँड मदर कॅन्डल आणि बेबी कॅन्डल्स हे नंतर बघू. पण आपल्यासाठी सध्या जे आहेत ह्या 8 कॅन्डल सध्या आपल्याला महत्वाचे आहेत. आणि त्या 8च्या 8 कॅन्डल आपल्याला कुठं बघायच्या? सपोर्ट किंवा रेजिस्टंटला बघायचे, मध्ये आधी कुठंच बघायचं नाही. इथं जर मध्ये आधी बनत असेल तर आपल्यासाठी ती व्हॅलिडेट धरायची नाही. त्याला कुठे जायचं असेल तिथे जाऊ देत, आपल्याला त्याची गरजच नाही. करेक्ट. तुम्ही कुठल्याही लेवलला, कुठल्याही पर्टिक्युलर डेला चला, आपण तिथं जर हा स्टडी बघायचा झाला तर आपण थोडासा लक्ष देऊन बघू. या ठिकाणी पहा, आता एक एक्झाम्पल घेऊ आपण. हा आपण एक रेजिस्टंट झोन प्लॉट करू. ओके, ठीक आहे ना. कारण का इथे एक आणि इथे एक असे टचेस झालेत, मल्टिपल टचेस झाले. ओके. आणि इथे आपण सपोर्ट प्लॉट करू. हा बघा, हा पॉइंट आला. ओके. आता आपल्याला याला काय करायचं? रेड कलर मार्क करायचा आपल्या आयडेंटिटीसाठी. ठीक. आता बघा, त्याला आपण थोडं बिग करू. ओके. प्राइस डाऊन पासून इथं आली, या ठिकाणी पहा काय बनलं. आपला पॅटर्न कुठं बनलाय का? नोटीस करा.
बनलाय सेंटरला रेड नंतर हा रेड नंतर जो आहे तो हा ना त्या- हा हा राईट बुलिश हारामी पॅटर्न इथं बनवला ठीक आहे इथनं प्राइस बघा नेट वरती ओके आता याच्यानंतर परत याच्यामध्ये आता हा मधले पॉइंट्स येतात हे पॉइंट्स आपल्याला इम्पॉर्टन्स आहेत का अजिबात नाही नाही आपल्याला याच्यावरती लक्ष द्यायचं नाही आणि काहीच नाही कारण प्राइसला आपल्याला कधी अलर्ट व्हायचं प्राइस परत इथं आली पाहिजे नाही तर त्याचा रेजिस्टन्स त्यांनी फिक्स केला पाहिजे आता बघा इथं आता हा इथं पॉइंट घेतलाय ना आपण हा तर आपण बॅकला जाऊन बघू शकतो की हा हाय आहे का अगोदरचा तुम्हाला जर तिथं त्याचं हे बघा इथं नक्कीच सापडेल तो त्याचा हाय याला जर तुम्ही असं प्लॉट केलं हा बघा ओके आलाय या पॉइंट पासून प्राइस खाली पडलेली आहे आणि इकडे जर तुम्ही थोडासा आला बॅकला तर बघा हा एक झोन तयार झाला हा ओके आपल्याकडे काय ही एक रेजिस्टंट प्लॉट झाला आपल्याकडे बरोबर आहे बघा आता आपल्याला काय करायचंय ह्या झोन मध्ये प्राइस कुठलं आपल्याला सिग्नल देते का बरोबर आहे ह्या झोन मध्ये आपल्याला प्राइस सिग्नल देते का जर आपल्याला सिग्नल भेटला तर आपल्याला ते ट्रेड प्लॅन करायचा नाही तर करायचा नाही इथं काहीच नाही आपल्या रुल्स मध्ये बसत आपण तिथं ट्रेड प्लॅन करणार नाही इथं सपोज तुम्हाला जर पाहायचं असेल तर तुम्ही 5 मिनिट्स मध्ये पण जाऊन तुमचं चेक करू शकता बघा आता इथं 5 मिनिट्स मध्ये 3 मिनिट्स मध्ये जर नसेल तर 5 मिनिटात तर नक्कीच काहीतरी तिथं बनलेलं असायलाच पाहिजे बघा काय म्हटलं होतं मी तुम्हाला या ठिकाणी इथं काहीच बनलेलं नाही आपल्याकडे पॅटर्न ओके सोडून द्यायचा विषय खाली आला इथे इथे पहा इथे पॅटर्न बनलाय पण आपल्यासाठी इम्पॉर्टंट नाही इथे हॅमर बनलंय इथं पण नकोय इथे बुलिश एनगल्फिंग बनली ती पण नकोय इथं बघा ह्या लेवलला हा आपला नाही का हा काय आहे हा आपला रेजिस्टन्स झोन आहे हा आपण मागच्या लेवल कॅरी केलेल्या आहेत बघा ह्या रेजिस्टंट लेवलला इथं इव्हिनिंग स्टार बनलेला दिसतोय काय हा इव्हिनिंग स्टार 3 कॅन्डल मध्ये ग्रीन कॅन्डल इंडिसिजन कॅन्डल आणि ही म्हणजे याचा अर्थ काय की ह्या ग्रीन कॅन्डल मध्ये आपली गाडी 400च्या स्पीडनं पळत होती आणि हा टर्न होता ह्या कॅन्डल मध्ये कंट्रोल केलं गेलं टर्न घेतला त्याच्यानंतर टर्न घेतल्या घेतल्या गाडीची स्पीड थोडीशी मॅनेज होती नंतर जशी गाडीची दिशा फिक्स झाली नंतरची स्पीड बघा ओके टार्गेट कुठं आपला असं करेक्ट किती इजी ट्रेड झाला इथं जर रिस्क रिवॉर्ड लावायचा म्हटलं तर ह्या पॉइंटला जर आपण एंट्री प्लॅन केला इथं तर आपला ह्या कॅन्डलचा हायएस्ट येईल 47-48 रुपयाचा स्टॉप लॉस येईल आणि टार्गेट 1:3 इथंच 1:3 झालंय आणि जर आपण या रेजिस्टंट लाईन पर्यंत वेट जर केला तर इथं जवळजवळ 500 पॉइंटचं टार्गेट आहे 10,000 रुपये इन्व्हेस्टमेंट केले तर जवळजवळ इथं 25,000 रुपये हा ट्रेड देऊ शकतो समजलं फक्त स्टडी क्वालिटीचा आहे त्या स्टडीला प्रॉपर इम्प्लिमेंट केल्या गेली पाहिजे रूल बेस्ड ट्रेडिंग झाली पाहिजे ठीक आहे आता बघा या ठिकाणाहून परत इथं आल्यावरती इथं आपल्याला परत प्राइस बघायचं इथं काय बनवतीये का परत आपल्या छोट्या टाइम फ्रेम वरती जायचं बघा इथं तुम्हाला काय दिसतं का बघा प्राइस कुठं आलेली ती इथे आलेली कुठंतरी हा ठीक आहे बरोबर आहे इथं दिसते का तुम्हाला काही ऍक्शन आपला पॅटर्न बनलेला करा बरं नोटीस कोण कोणी सांगायचं कुठला पॅटर्न बनलाय बोला पटपट पटपट जे असतील त्यांना समजलं असतं सांगा जो रेड वन बनलाय तो ह्या दोन कॅन्डल मध्ये पॅटर्न बनलाय ना हो तोच रेड वन आणि ग्रीन हा कुठला पॅटर्न बनलाय इथं बघा इथं काय बनलंय इथं इव्हिनिंग स्टार बनलाय या ठिकाणी इव्हिनिंग स्टार बनला पण हा इव्हिनिंग स्टार चुकीचा आहे आपल्याला कॅन्डल बनतात तेव्हा काय बघायचंय कॅन्डलचा प्लेस आणि प्रेशर प्लेस कुठला आहे सपोर्टचा आहे का रेजिस्टंटचा आहे आणि जर प्रेशर बाहेरचं आहे का सेलरचं आहे
जर प्लेस सपोर्टचा असेल इव्हिनिंग स्टार बांधला चुकीचं आहे, आपल्या काहीच कामाचं नाही ना, बरोबर आहे. सपोर्ट कोणाचा इथं म्हणजे सॉरी प्लेस कोणाचा हा सपोर्टचा आहे, इथं इव्हिनिंग स्टार देत आहेत हे, याचा अर्थ काय हे ट्रॅपिंग आहे, आपल्या काहीच कामाचं नाही. हा बघा काय बुलिश हरामी इथे बांधलाय, हा बुलिश हरामी, बरोबर आहे. बुलिश हरामी जसा हाय ब्रेक झाला इथं ट्रेड तुमचा प्लॅन होणार, टार्गेट तुमचं हा इथं तुमचा नियोजित टार्गेट हे असेल 1:3 याच्या आतमध्ये तुमचा इथं बुक झाला, तुम्ही काही लॉट इथं बुक करा, नंतर बघा तुम्हाला टार्गेट परत मार्केटनं ह्या लाईनला टच न करता इथं गेलेले. रवी हॅलो रवी आवाज येतो? हा आपला जो पॉइंट आहे, आपला जो पॉइंट आहे जो शिकायचा ना तो मी म्हटलं तर हा परत बघ, जर प्राइस ह्या सपोर्ट पासून निघली तर ती पहिलं तिचं जर्नी असतं हिला टार्गेट करायचं, ते खाली वर जरी केली तरी इथं ती टच होणार नाही, परत ती वरच जाणार. ठीक आहे, बघा 1:3 इथं तुमचा येतो का बघा, या ठिकाणी 1:3 आरामशीर येणार. इथं तुमचा एसएल आला, एक मिनिट 1:3 टार्गेट पहिलं बघा, इथं 1:3 तुमचं इथंच कुठंतरी आलं, 4-5 पर्यंत चाललंय. ठीक आहे, हा ट्रेड इथेच तुमचा प्रॉफिट बुक झाला. नंतर तुम्ही एक लॉट जर ठेवला असेल किंवा तुम्ही परत ह्या लेवलवरतीच बाईंगची जर होप ठेवून बसले तर बघा परत तुम्हाला बाईंग दिली, मार्केट दिली का इथंच बाईंग डॉट टू डॉट, आणि तुमचं टार्गेट तुमच्या डोळ्यासमोर. हा पहिला 1:2 घेतला आणि दुसरा 1:2 किती आला, हा 7.5. ते हाय जर घेतला तर हा 10 पण जाईल, बरोबर आहे. 1:9 म्हणजे किती एकदम मार्केट परफेक्ट लेवल फॉलो करतं, हे इम्पॉर्टंट आहे. परत इथे टच झालं, नंतर बघा परत डाऊनफॉल करायला लागलं, परत इथे तुमचा पॅटर्न बांधला का पुढे बघा, इथं पहा हा पॅटर्न बांधला, इथे काय बेरिश हरामी बनली, काही बेरिश हरामीला एंट्री करा, परत डाऊन साइडला इथं इंटरप्लॅन हायचा एसएल आला आणि टार्गेट तुमचं 1:3 ठेवा. 1:3 कशाचं इथं तुमचं 1:5 मिळालं तुम्हाला, करेक्ट. या पद्धतीनं हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे की तो आपला जो कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे तो अगोदर परफेक्ट प्रॅक्टिस करा. बघा इथे कुठे पण जावा तुम्ही, जेव्हा जेव्हा प्राइस ह्या लेवलला आली इथे पहा बेरिश एनगल्फिंग बनला, डाऊनफॉल, इथे बघा परत प्राइस इथे आली, आता इथे खाली सपोर्टला आली नाही ना, तर आपण इथे ट्रेड प्लॅन इथे लगेच करणार नाही अप साइडचा, पण डाऊन साइडचा इथे आली परत डाऊन साइडचा फॉल. तुम्हाला मग इथं नंतर आहे ना मध्येच जर सपोर्ट क्रिएट होत असेल तर ती थोडीशी कन्सेप्ट डिफरंट, ती पण आपण शिकू, पण हा अगोदर महत्वाचा विषय एवढा शिकून घ्या. ठीक आहे, काही डाऊट असेल तर विचारू शकता. बघा हा झोन इथं ब्रेक केला आपल्यासाठी, हा झोन आता डाऊन आणि अपचा कोलॅप्स झाला, खतम. जेव्हा प्राइस जोपर्यंत याच्या वरती राहील तोपर्यंत आपण अप्पर साइडचा विचार करू, नंतर ह्या झोन मध्ये येईल तेव्हा परत तिकडे विचार करू. बघा पुढे प्राइस जर आली असेल तर परत तुम्हाला जर्नी कळत. आली का बघा या झोन मध्ये प्राइस अजून तर आलीच नाही वरतीची, बघूया वरच्या झोनचा अप्पर झोन इथं परत इथून प्राइस निघली तर आपलं काम काय, बॅकला जायचं, परत बॅकला बघायचं, इथं परत त्याचा रेजिस्टंट कुठे आहे परत इथं प्लॉट करायचा. रेजिस्टंट हा एक रेजिस्टंट आहे, मल्टिपल टचेस आणि रेजिस्टंट सपोर्ट रेजिस्टंट हे पण आपण आता उद्याच्या टॉपिक मध्ये शिकू कसे प्लॉट करायचे. बघा इथं आलं, इथून प्राइस जर निघली, आता याचं काम काय आपलं, हा रेजिस्टंट वर शिफ्ट झाला म्हणल्यावर याला आपण काय करणार, ग्रीन कलर करणार. हा सपोर्ट होता, रेजिस्टंट होता, तो सपोर्ट झाला आणि हा रेजिस्टंट करणार, हा याला रेजिस्टंट शिफ्ट करणार, याला परत इकडं बघा याला परत रेड कलर देणार आपण. येस, हॅलो, हा मला
गोष्ट विचारते आहे. हा एक प्रेशर कॅन्डल 100% फिट हे कसं आयडेंटिफाय करायचं. काय 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 त्याच्यानंतर प्रेशर कॅन्डल जी असते ना, प्रेशर प्रेशर कॅन्डल जी असते, हा, तर ती आयडेंटिफाय कशी करायची. ती कॅन्डल आपल्याला एंट्री घ्यायची ती माझ्याला फर्स्ट पॉईंट. त्याच्यानंतर सेकंड पॉईंट आहे की जेवढ ज्या मार्क करायचे आहे त्या कोणत्या टाइम फ्रेमवर करायचे आहे. ते आणि आपण जे आपण आहे सपोर्ट, ना, आपण हा लेवल मार्क करायचा ना, आपण ह्या उद्याच्या टॉपिक मध्ये सपोर्ट आणि रेजिस्टन्सचा घेऊ. अगोदर आज आपला जो आहे तो कॅन्डलस्टिकचा हा, हा क्लिअर करू. आणि ओके, हा इथं बघा, सपोज आपण हा एक बघायचं कॅन्डल मध्ये, कॅन्डलस्टिक पॅटर्न बघताना आपण सगळ्यात महत्वाच्या दोनच गोष्टी बघतो. नंबर एक, प्लेस कुठला आहे, नोट करून ठेवा. PLACE, प्लेस कुठला आहे. ओके, आणि प्रेशर कुणाचे. ओके, प्लेस कुठला आहे, प्रेशर कोणाचे. आता प्लेस जर सपोर्टचा असेल तर इथं प्रेशर कोणाचं पाहिजे, बाहेरचं पाहिजे ना, बरोबर आहे. या ठिकाणी जर सपोर्ट वरती बेरिश पॅटर्न बनते, आपल्या कामाचे आहेत का. आता इथं बघा, प्रेशरच्या अकॉर्डिंग आपण इथं एंट्री बघू. हे पहा, हा इथं हॅमर बनलाय, हा सपोर्ट वरती बनलाय ना, व्हॅलिडेड आहे, बरोबर आहे. पण इथं जर हा शूटिंग स्टार बनलाय, हा आपण व्हॅलिडेट केला पाहिजे का, अजिबात नाही. नोटीस करा, कारण हा सपोर्ट जो आहे ना आपला, हा खूप लांबून आलेला आहे. हा काही छोटा सपोर्ट नाहीये, आपण अचानक प्लॉट केलेला नाहीये. लॉट ऑफ त्यानं जर्नी बघा, इथनं जर्नी स्टार्ट केलेली तिची, याच्या मागून. मग हे एवढे जर लांबून जी लेवल आलेली नदी, तर तिला इम्पॉर्टन्स देणं आपलं काम आहे ना. मग ही सपोर्ट जर असेल तर सपोर्ट वरती शूटिंग स्टारचं काम काय, ठीक आहे त्यांनी बनवलंय, लोकांना ट्रॅप करायचं काम केलं जातं. ट्रॅप आपल्याला व्हायचं नाही, ज्याला ट्रॅप व्हायचं तो होईल. इथं जर तुमचा शूटिंग स्टार दिला जातोय, आपण कितपत घ्यायचा, हा बघा, इथं घ्यायचा नाही. आपल्याला करेक्ट जर पॉइंट असेल तर आपल्यासाठी हाय हा पॉइंट. इथं काय, प्लेस आणि प्रेशर दोन्ही बरोबर बनलेत. प्लेस कोणाचा आहे, कोणाचा आहे प्लेस, सपोर्टचा आहे ना. आणि सपोर्ट वरती हॅमर बनलाय. जर तुम्ही याला अजून व्यवस्थित केलं तर बघा, हॅमर बनलाय, पहिल्या रेड कॅन्डलचा इथं हाय पण ब्रेक झालाय, परफेक्ट सेटअप आहे. इथे एंट्री झाली तर आपलं टार्गेट, आपण जे प्लॉट केलेला आहे इथं रेजिस्टंट बघा, इथपर्यंत गेलं, करेक्ट गेलं. आता हे आपण इथून प्लॉट केलेलं नाही, हा पण लांबूनच घेतलेला आहे. हे उद्या आपण सपोर्ट रेजिस्टंट बघू, जेणेकरून ते लक्षात येईल. आता इथं मध्ये बुलिश एनगल्फिंग बनती, आपल्याला घ्यायचीच नाही. आपल्याला एकतर इथं एकदा स्टार्ट झाला तर शेवट त्याचा इथंच करायचा. मध्ये आधे बघा, तुम्ही जर सपोज रेल्वे स्टेशन वरनं गाडी सुटली, प्लॅटफॉर्मच्या बाहेर निघली, तुम्ही बसायचा प्रयत्न केलात, काय होणार आहे, आपला हातपाय मोडणार. त्यापेक्षा गरजच नाही ना, जाऊ द्या ना, ह्या लेवलला प्राइसला जाऊ द्या, इथं काय करतं तिचं बघा, थोडं लक्ष, तिचं चरित्र काय आहे काय नाही. इथे जर सपोज आपल्याला परफेक्ट काहीतरी पॅटर्न देत असेल तर आपण इंटरफेअर करू, अदरवाईज आपण बघू. बघायला काय पैसे लागत नाही तिथं, बरोबर आहे, करेक्ट आहे ना. तसे हे आता सपोर्ट आणि रेजिस्टन्स आपण उद्या याचं टॉपिक प्रिपरेशन प्लॅन करू. मला वाटतंय की तुम्हाला ही गोष्ट समजली असेल. समजली नसेल तर विचारू शकता, म्हणजे आजचे काय डाऊट्स असतील तर ते क्लिअर होतील. डाऊट घेऊन पुढे जाऊ चालू नका. डाऊट्स इथेच आजच्या आज क्लिअर करायचे, फार झालं तर दुसऱ्या दिवशी डाऊट ठेवायचे नाही. आहे कोणाचा काय डाऊट्स असेल तर बोला. येस, ऍज सच तरी नाहीये. ओके. उद्या आता उद्या ज्या काही दिलेल्या आहेत
हा बघा, आता इथं आपण हा सपोर्ट आणि रेजिस्टंट इथे प्लॉट करा. याच्यामध्ये आपल्याला काय बघायचे, प्राइसचं बिहेवियर बघायचे आणि आपला पॅटर्न शोधायचा कुठं, या झोन मध्ये. इथं जर बनला आपण ऍक्शन मध्ये जाऊ. बनला का इथं बुलिश एनगल्फिंग, किती करेक्ट डॉट टू डॉट पॉइंटला बनलाय पहा. एवढ्या क्वालिटीचं नॉलेज तुम्हाला युट्यूबला कोणीच फुकट द्यायला रिकामा नाही. युट्यूबला पैसे देऊ न देईन लोक. बघा, बुलिश एनगल्फिंग बनली, एसएल वगैरे जर प्रॉपर प्रिपरेशन प्लॅन केला, एंट्री, स्टॉप लॉस, 60 पॉईंटचा एसएल येतोय. टार्गेट बघा 1:2, पहिलं आपलं टार्गेट 3चं आलं, 3 नंतर पुढे 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 कुठे गेलं, 1:7.86. कालचा डे, आणि कालच्या डेचं जर तुम्हाला लागत असेल तर कालचा हा मी स्वतः ट्रेड केलेला आहे. तुम्ही त्याच्यात पाहायचं असेल तर तुम्हाला मी स्क्रीनशॉट पाठवतो. हा पण ट्रेड केलाय आणि हा पण ट्रेड केलेला आहे, दोन्ही केलेली. ठीक आहे, ओके. चला मग आजचा सेशन आपण इथं ओव्हर करू. कुणाचा काही डाऊट नसेल तर, असेल तर विचारा. ठीक आहे, येस. चला, ओके, बाय.